जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला फायनली बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर नवीन शिक्षण मंत्री मिळालेले आहेत। नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत, त्यांचा थोडक्यामध्ये परिचय नेमका काय आहे, त्यांचा काम करण्याची जी काही पद्धत आहे ती एक्झॅक्टली कशा प्रकारची आहे, त्यांच्याकडून आपल्याला शिक्षक भरतीचे उमेदवार किंवा नवनियुक्त शिक्षक म्हणून कोणकोणत्या प्रकारच्या अपेक्षा असणार आहेत आणि त्या अपेक्षा ते खऱ्याच अर्थाने पूर्ण करतील का वगैरे वगैरे सर्व काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आता बघूया ज्या गोष्टीची आपल्याला मागच्या बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी प्रतीक्षा होती की मंत्रिमंडळ तर स्थापन झालेलं आहे परंतु खाते वाटप बाकी होतं। परंतु पुढे आपण जाण्याच्या पूर्वी आपण जर का मित्रांनो या ठिकाणी पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपलब्ध आहे एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची मिशन टेट बॅच 2.0। या बॅच मध्ये येणारी जी काही टेट परीक्षा आहे जी की 2025 ला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे, त्या परीक्षेकरिता डेली सर्व विषयांच्या प्रत्येक घटकांची परिपूर्ण तयारी करून घेतली जात आहे। त्यामध्ये डेली लेक्चर असतात लाईव्ह स्वरूपामध्ये। जर लाईव्ह लेक्चर मिस झालं तर सेम लेक्चर आपण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहू देखील शकता। यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आहेत, टेस्ट सिरीज देखील असणार आहे आणि संपूर्ण जे काही टीचिंग आहे ती केवळ आणि केवळ IBPS चा जो काही टिपिकल पॅटर्न आहे त्याला फॉलो करणारीच असणार आहे। आणि विशेष म्हणजे जर का ट्रॅक रेकॉर्ड आपण बघितला की टेट 2022 मध्ये 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत शिक्षक पदी या ठिकाणी या बॅचचे रुजू झालेले आहे आणि सध्याच्या घडीला क्रिसमस असल्या कारणाने 15% या ठिकाणी बॅचेसवर ऑफ देखील देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे क्रिसमस 15 डिसेंबरला असणार आहे। 15 डिसेंबर पर्यंत आपण या जे काही सुविधा आहे, ऑफर आहे, याचा लाभ सहजपणाने घेऊ शकता। आपल्याला जर का या ठिकाणी यांचं मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि आताच जे आहे अभ्यासाला लागा। चला आपण येऊया आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे। बघा, पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे काय आहे की एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, बऱ्याच जणांचे चेहरे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील की आताचे जे नवीन शिक्षण मंत्री झालेले आहेत ते एक्झॅक्टली कोण आहे। तर नवीन शिक्षण मंत्री आहेत ज्यांचा चेहरा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते आहेत दादा भुसे। ठीक आहे, नवीन शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहेत दादा भुसे, त्यांचा हा चेहरा आहे। आता यांना आपल्याला ओळखून यांच्या मर्जीप्रमाणे आपल्याला जे आहे पुढचे या ठिकाणी ऍटलीस्ट 2.5 वर्ष तरी चालावे लागणार आहे। अपेक्षा व्यक्त करूया की 5 वर्ष त्यांचा कार्यकाळ राहावा, परंतु सध्या सोशल मीडियावरून अशा गोष्टी ऐकायला मिळत आहे की जास्तीत जास्त जे आहे हे जे काही मंत्रिमंडळ मध्ये सहभागी झालेले जे मंत्री आहेत त्यांचा कार्यकाळ 2.5 वर्षांचा असू शकतं, शक्यताच आहे। कदाचित जे आहे यांना 5 वर्ष काम करण्याची संधी देखील मिळू शकते। परंतु एक गोष्ट याचं जर का तुम्ही टायटल बघितलं असेल की शिक्षण मंत्री पद हे शापित आहे का, हा माझा सवाल आहे। आता त्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगतो। हे जे काही तुम्हाला व्यक्तिमत्व दिसत आहे हे सर्वचे सर्व आता सध्या तुम्हाला 5 जणांची या ठिकाणी चित्रे दिसत असेल, फोटो दिसत असेल, 5ही आपले माजी शिक्षण मंत्री आहे। दादा भुसे सोडून हे 4 आपले माजी शिक्षण मंत्री आहे। यांना जर आपण ओळखत असाल तर हे आहेत दर्डा साहेब, राजेंद्र दर्डा। त्यानंतर हे तर आहेत आपले या ठिकाणी तावडे साहेब, यांना तर कोण ओळखत नाही, या आहेत वर्षा गायकवाड मॅडम। त्याच्यानंतर हे आहेत आपले दीपक केसरकर साहेब, केसरकर साहेब, कारण यांनी जे आहे फार मोठी या ठिकाणी मागच्या वेळेची आपली जी भरती आहे ती केलेली आहे। वर्षा गायकवाड, तावडे साहेब म्हणा आणि या ठिकाणी दर्डा साहेब, हे आहेत आपल्या औरंगाबादचे। आता यांना एक प्रकारे जे आहे शापच लागला होता शिक्षण मंत्री या पदाचा, असं जर म्हटलं तर ते गैर ठरणार नाही। कारण राजेंद्र दर्डा साहेब ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यांनी त्यांच्या काळामध्ये बऱ्याचपैकी काम केलं, परंतु नंतर यांचं जे नाव आहे ते फार मोठ्या पटलावरून गायब झालं। त्यानंतर आपले विनोद तावडे साहेब आहेत। विनोद तावडे साहेबांनाही यांचा जे कार्यकाळ होता तो बऱ्यापैकी होता, कारण आपलं जे पवित्र पोर्टल आहे त्याची निर्मितीच मुळात तावडे साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे। म्हणजे यांनी बऱ्यापैकी काम केलं होतं। 2017च्या भरतीमध्ये या व्यक्तीचा खूप मोठा वाटा होता। परंतु यांना जे आहे नंतर जेव्हा त्यांचा कार्यकाळ संपला तर त्यांना या ठिकाणी तिकीटच देण्यात आलं नाही भाजपाच्या वतीने, ही शोकांतिका आहे। म्हणजे यांना देखील ते शापच लागलेला आहे। याच्यानंतर वर्षा गायकवाड आहेत। वर्षा गायकवाड या देखील मॅडम आपल्याला माहिती आहे की याच्या पूर्वी शिक्षण मंत्री पदावर होत्या, परंतु नंतर देखील त्यांचं नाव या ठिकाणी पटलावरून गायब झालं। आणि आता लेटेस्ट उदाहरण आहे केसरकर साहेबांचं। केसरकर साहेबांनी मागच्या जवळपास 2.5 वर्ष जे आहे शिक्षण मंत्री पदाची या ठिकाणी धुरा चांगल्या प्रकारे सांभाळली होती, परंतु अनफॉर्च्युनेटली आता त्यांना कोणतंच मंत्रीपद या ठिकाणी मिळू शकलेलं नाही। म्हणजे त्यांना देखील एक प्रकारे शाप या ठिकाणी शिक्षण मंत्री पदाचा लागलेला आहे। आता तो कुणाचा शाप लागला म्हणा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु हा जो प्रश्न आहे
की शिक्षण मंत्री पद हे शापित आहे का, तर त्यामध्ये कुठेतरी आपल्याला तथ्य वाटतो आहे. तो शाप या ठिकाणी जे आहे नवनियुक्त शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लागू नये अशी आपल्याला अपेक्षा आहे. आता आपल्या सर्वांना यांचा थोडक्यामध्ये जर का परिचय करून द्यायचा असेल की दादासाहेब भुसे जे आहेत नवीन शिक्षण मंत्री झालेले आहे, तर त्यांचा जर आपण परिचय बघितला या ठिकाणी त्यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी मालेगाव या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचे वडील जे आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा असल्या कारणाने त्यांना बऱ्यापैकी जाणीव आहे. त्यानंतर दादा भुसे यांचे जे शिक्षण आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग इथपर्यंत झालेले आहे. म्हणजे एक इंजिनियर असलेला व्यक्ती आपल्याला शिक्षण मंत्री म्हणून लाभलेला आहे. म्हणजे उच्च विद्या विभूषित असलेलं हे व्यक्तिमत्व आहे, ज्याचा फायदा आपल्याला निश्चितपणाने येत्या कालावधीमध्ये होणार आहे. त्यांनी 15 वर्ष जलसंपदा विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून काम देखील केलेलं आहे. म्हणजे जवळपास त्यांनी वयाच्या 15 वर्ष या ठिकाणी इंजिनियर म्हणून काम देखील केलेलं आहे. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते राजकीय क्षेत्राकडे वळाले आणि त्याच्यानंतर 2004 ला जे आहे त्यांनी शिवसेना जॉईन केली. त्यांना जे 2 व्यक्तिमत्व आवडायचे त्या ठिकाणी आनंद दिघे साहेब जे की शिवसेनेचे त्या कालावधीमध्ये फार प्रमुख नेते होते आणि त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे साहेब, या दोघांच्या व्यक्तिमत्वांवरती या ठिकाणी विश्वास ठेवून त्यांनी शिवसेना जॉईन केली. 2004 ला ते निवडणूक लढले आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग जे आहे 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहे. ही त्यांची 5वी वेळ आहे. आताचं जर लेटेस्ट उदाहरण घेतलं 2024चं, तर त्यांनी जे आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत अद्वय हिरे यांचा तब्बल 1,06,005 मतांनी पराभव केलेला आहे. म्हणजे वन साइडेड विन त्यांनी करून दाखवलेलं आहे. दादा भुसे हे सलग 5 टर्म मालेगाव बाह्य या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यानंतर आणखी आतापर्यंत त्यांनी काय काय काम केलेलं आहे, काम तर नाही सांगणार, परंतु कोणती पदं त्यांनी भूषवलेली आहे ते थोडक्यामध्ये बघूया. त्याप्रमाणे भुसे यांनी कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री, त्यानंतर बंदरे व खनिज कर्म, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम, रोजगार हमी योजना व फलोत्पादन यासारखे कॅबिनेट मंत्री, तर सहकार आणि ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे. तसेच नाशिक, धुळे आणि पालघर या जिल्ह्याचे ते पालकमंत्री देखील राहिलेले आहेत आणि आता लेटेस्ट मध्ये त्यांच्याकडे शिक्षण विभागाचा जो काही कार्यभार आहे तो आलेला आहे. त्यांचा स्वभाव चांगला आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची गणना केली जाते. मागच्या शिक्षण मंत्रीपेक्षा यांची काम करण्याची जी टेंडन्सी आहे, जो काही ॲटिट्यूड आहे तो भिन्न आहे. याचा आपल्याला काही दिवसांमध्ये या ठिकाणी परिचय येणारच आहे. फक्त आता एवढंच आहे की शिक्षण मंत्री केसरकर न होता आता दादासाहेब भुसे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपला फायदा होईल किंवा तोटा होईल. आपला म्हणजे कोण की जे शिक्षक भरतीचे उमेदवार आहेत ते, आणि दुसरे म्हणजे जे नवनियुक्त शिक्षक आहेत ते, त्यांचा फायदा होईल किंवा तोटा होईल. तर मला जेवढी कल्पना आहे किंवा मला जेवढा अंदाज या ठिकाणी वाटत आहे, तर तोटा कमी आणि फायदा जास्त होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. कारण मागच्या शिक्षण मंत्र्यांच्या मनामध्ये काही गोष्टी अशा होत्या ज्या की आपल्याला नको होत्या, परंतु आता नवीन शिक्षण मंत्री आल्यानंतर जे आहे आपण त्यांच्याकडून त्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यासाठी निश्चितपणाने काम करायला लावू. एक गोष्ट फक्त नुकसानदेह ही होऊ शकते की यांना शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये थोडासा अभ्यास करण्याकरिता थोडा कालावधी लागू शकतो. कारण यांना अजून शिक्षक भरती संदर्भामधले जे काही बारीक सारीक पॉइंट आहेत त्याची कल्पना नसेल. ओझरती नजर त्यांनी टाकलेली असेल, त्यांना बऱ्यापैकी नॉलेज असेल, परंतु जो डीप नॉलेज म्हणजे आजच्या घडीला केसरकर साहेबांना शिक्षक भरती संदर्भामध्ये होता तो त्यांच्याकडे नाहीये. त्यांना थोडासा अभ्यास करायला थोडासा कालावधी लागू शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आता नवीन जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडून आपल्याला नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत, तर बघा, पहिली महत्त्वाची अपेक्षा आहे सेकंड फेजची जी जाहिरात आहे ती ताबडतोब यायला पाहिजे. ही त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा आहे. त्याकरिता आता आपण आपल्या पद्धतीने जे काही आपल्या शिक्षक भरतीसाठी काम करणाऱ्या संघटना आहेत त्या संघटनांना एकत्र करून त्या ठिकाणी दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन त्यांना सेकंड फेजच्या संदर्भामध्ये जाहिरात लवकरात लवकर देण्यात यावी याकरिता आपण सर्वजण मिळून निवेदन देऊया. त्यानंतर प्रोफाईल एडिटची संधी लवकरात लवकर मिळायला पाहिजे की जे की मंत्रालयीन स्तरावरचं काम झालेलं आहे, परंतु आता नवीन मंत्री आल्याच्या नंतर त्याचा फॉलोअप यांना आपण जे आहे घ्यायला लावण्यासाठी विनंती करूया की सर आपल्या कार्यालयामार्फत ऑलरेडी मागच्या 6 महिन्यापासून त्याला परवानगी मिळालेली आहे, परंतु अजून काम प्रगतीपथावरही नाही आलेलं आहे. त्यामुळे आपण त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी फॉलोअप घ्यावी. तर त्या पद्धतीने आपल्याला त्यांना विनंती करता येईल. त्याचबरोबर ज्या 10% जागा कपात करण्यात आल्या होत्या त्या 10%च्या संदर्भामध्ये देखील आपल्याला नवीन जे काही शिक्षण मंत्री आहेत त्यांना समजावून सांगावं लागेल किंवा त्यांना विनंती आपल्याला करावी लागेल. त्यातल्या त्यात रिक्त, अपात्र आणि गैरहजरच्या ज्या काही जागा आहेत त्या देखील देण्याकरिता विनंती करावी लागेल. त्यांना समजावून सांगावं लागेल की हे नेमकं काय प्रकरण आहे. त्यात बरेचसे असे टिपिकल शब्द असतात की जे बाहेरच्यांना समजत नाही. रयत उमेदवारांना नियुक्तीच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला त्यांना समजावून सांगावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल
त्यांना निवेदन द्यावं लागेल, कारण रयतच्या उमेदवारांचा जो प्रश्न आहे तो देखील गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या संदर्भामध्ये देखील सेपरेट निवेदन द्यावं लागेल. त्यानंतर जो वयोमर्यादेचा एक हॉट टॉपिक आहे सध्याच्या घडीला, की वयोमर्यादा बऱ्याच उमेदवारांची ही निघून गेलेली आहे, संपलेली आहे. मग अशा उमेदवारांनी आता शिक्षक भरती सोडून द्यायची का काय, त्या संदर्भामध्ये देखील त्यांना एकदा समजावून सांगावं लागेल, त्यांना विनंती करावी लागेल. कारण काय आहे की आता जर आपण बघितलं तर एमपीएससीच्या वतीने एक शासन निर्णय 1 वर्षाची संधी त्यांना देण्यात यावी याकरिता निघालेला आहे. मग त्या धर्तीवरती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग हे माननीय नवीन नियुक्त जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून निर्गमित करू शकतो. त्यासाठी देखील थोडासा पाठपुरावा करावा लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत की 2017ची जी काही प्रलंबित शिक्षक भरती आहे जी की आता मागच्या 5-6 वर्षापासून चालूच आहे, अजून संपलेली नाहीये, त्या संदर्भामध्ये शासनानं आपण आपल्या वतीने मध्यस्थी करावी, कोर्टामध्ये जे काही मॅटर आहेत ते सॉर्ट आउट करावे आणि त्या उमेदवारांना देखील न्याय द्यावा. यासाठी आपल्याला निवेदन द्यावं लागेल. आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन ऑलरेडी आता झालेलं आहे त्या उमेदवारांच्या जीवाभावाचा प्रश्न म्हणजे शिक्षण सेवक हे पद या ठिकाणी रद्द करावे. मागच्या शिक्षण मंत्र्यांपर्यंत ती भूमिका आपण आपल्या परीने मांडली होती. इव्हाना मागचे जे मुख्यमंत्री होते त्यांना देखील या संदर्भामध्ये विनंती वारंवार आपण केलेली आहे. परंतु आता सगळंच चेंज झालेलं आहे, मुख्यमंत्री बदलले, शिक्षण मंत्री बदलले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करणं आणि शिक्षण सेवक हे पदच मुळात किती जाचक आहे, 16,000 मध्ये घर धकवणं किती कठीण काम आहे, हे जर आपण त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगण्यामध्ये यशस्वी झालो तर निश्चितपणे यांच्या कार्यकाळामध्ये लवकरात लवकर जे आहे हे पद रद्द व्हावं अशी देखील आपली इच्छा आहे. त्यानंतर बघा, हा सर्वात मोठा संकट आपल्या समोर होतं. जर केसरकर साहेब जर शिक्षण मंत्री म्हणून पुन्हा एकदा जर का शपथ त्यांचा झाला असता, त्या पदावरती बसले असते, तर त्यांना या ठिकाणी जिल्हा वाईज भरती करण्याचा या ठिकाणी जे आहे चान्स मिळणार होता. परंतु आता जरी प्रस्ताव प्रलंबित असेल, आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रस्ताव गेलेला असेल की अरे ठीक आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो, तरी देखील यांचा पर्सनल ऍटिट्यूड त्या पद्धतीचा नसेल असं आपल्याला या ठिकाणी वाटत आहे. त्याच्यामुळे जे जिल्हा वाईज भरतीला आपला जो काढून विरोध होता तो विरोध आपण नवनियुक्त जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी दर्शवू शकतो. आणि कदाचित ते केसरकर साहेबांसारखी ताठर भूमिका घेणार नाही की नाही मी जिल्हा वाईज भरती करणारच आहे म्हणून. त्यामुळे या बाबतीमध्ये आपला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जे आहे ज्या उमेदवारांनी मागची परीक्षा दिली नाही किंवा त्या परीक्षेमध्ये फार कमी मार्क मिळालेले आहे अशा उमेदवारांचं जे काही लक्ष आहे पुढच्या टेट परीक्षेकडे, तर त्यांनी पुढची टेटची जी परीक्षा आहे लवकरात लवकर फेज 2 कंप्लीट करून ती देखील आयोजित करावी. यांनी आपल्या कार्यकाळामध्ये आयोजित करावी आणि हजारोच्या संख्येने ज्या काही जागा नव्याने निर्माण होताना आपल्याला दिसत आहे त्या जागांवरती तिसऱ्या अभियोग्यता चाचणीच्या मार्फत देखील जागा भराव्या अशी आपण त्यांना रिक्वेस्ट करू शकतो, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यांची जर का मागची टेंडन्सी बघितली किंवा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर आपल्याला या गोष्टी निश्चितपणे होऊ शकतात याची अपेक्षा देखील आहे. कारण ते काही पहिल्यांदा मंत्री झालेले नाहीये, याच्या पूर्वी देखील मंत्री झाले होते आणि त्यावेळेस त्यांचा जो कार्यकाळ आहे तो निश्चितपणे चांगला होता. फक्त शिक्षण विभाग हे त्यांच्याकडे पहिल्यांदाच आलेला आहे. तर या सगळ्या बाबी आपल्याला आता लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या पद्धतीने नवनियुक्त जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे आपल्याला आपल्या मागण्या मांडण्यासाठी जायचं आहे. लवकरच त्या बाबतीमध्ये नियोजन करूया. अपेक्षा आपल्याला हीच आहे की नवीन शिक्षण मंत्री जे आहे निश्चितपणे शाळेतली गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्यासारखे जे काही बेरोजगार उमेदवार या ठिकाणी जे आहे गुणवत्ता असून घरी बसलेले आहे त्या उमेदवारांना शाळेमध्ये काम करण्याची संधी देतील आणि आमचे उमेदवार देखील जास्तीत जास्त गुणवत्ता या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. त्याकरिता जर का पुन्हा एकदा शेवटी एक गोष्ट सांगतो आहे की आपण पुढच्या टेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 2.0. या बॅच मध्ये तुमच्याकरिता जे आहे टेट मध्ये ज्या लोकांनी मागच्या वेळेस अतिशय चांगले मार्क्स घेतले होते, उदाहरणार्थ ज्ञान वराळे सर ज्यांनी मागच्या वेळेस 174चा स्कोर केला होता, ते मॅथ आणि रिझनिंग या ठिकाणी शिकवत आहेत. यांचं जर का आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणे तुम्ही मास्टर टीचर हे जे ऍप आहे ते सहजपणाने डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब यांच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करा. कारण परीक्षा ही फार लवकर होणार आहे, कारण आता नवीन शिक्षण मंत्री देखील आलेले आहेत. फेज 2 लवकर कंप्लीट होणार आहे आणि फेज 2 कंप्लीट झाला की आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे टेट 3 ची चाहूल देखील लागणार.